दुसऱ्या बाजूला दोडी पूजा फायटर्स असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली जोडी जर पाहिलं तर अफजल आणि लल्ला एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाला आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच टायटन संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, अगदी एकंदरीत आज आपण जे दोन पॅनल पाहतोय, ए पॅनल बी पॅनल असे दोन पॅनल आपण पाहणार आहोत आजच्या रजनीमध्ये. अगदी 2च दिवसाची टुर्नामेंट. टाइटन आपला एक्स्ट्रा खिलाड़ी पाठवून द्यायचा आहे. टाइटन टीम टाइटन आपका एक्स्ट्रा प्लेयर्स यहाँ पे भेज दीजिए. थँक्यू थँक्यू. तर अफजल आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर श्रीनाथ आपल्याला पाहायला मिळतंय फायटर संघाकडून. फायटर दोडीपूजा संघ ज्या पद्धतीने आज उतरवलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. हो, चांगला चेंडू होता, थोडासा पायावर, परंतु पंचांना लागतो या चेंडू. सिंगल मात्र रन्स कंप्लीट केली जाते. एक धावेने सुरुवात, चांगली सुरुवात मी म्हणेन टायटन संघ. जर पाहिलं तर 2 टुर्नामेंट मध्ये एंट्री करू शकला नाही टायटन संघ. आज अगदी जवळ आहे आणि या जवळच्या या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते आज सुरेख एंट्री पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे लालाच्या बॅट मधून. आता मात्र आपण पाहतोय चेंडूवर प्रहार केला आणि चेंडू फेकून दिला. सरळ 4 धावांसाठी चौकार येतोय एसडीजे. सुरेख कामगिरी मात्र लल्ला आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय त्यांनी 4 धावांसाठी. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेक की असती तर आपण पाहतोय काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु नाही. सिंगल रन्स कंप्लीट होते या एक धावेच्या मदतीने. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 चेंडू मागे 6 धावा कंप्लीट झाल्या आहेत. चांगली या ठिकाणी चौकार पाहायला मिळाली लल्लाच्या बॅट मधून. आणि त्यानंतर पाहिलं तर अफजल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फटका तर चांगला आहे, परंतु चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. श्रीनाथ पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची एज आणि अफजल बाद. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे टायटन संघाचा. ऑपोनंट संघ आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मान चिन्ह आपण त्यांना देणार आहोत. तुषार चव्हाण. यस, आपण पाहतोय सबस्क्रायबर पाहिले तर आतापर्यंत 2231 सबस्क्रायबर पाहायला मिळत आहेत वंदे स्पोर्टच्या माध्यमातून. आज जर पाहिलं तर 2500चा टार्गेट आहे आणि हा टार्गेट पूर्ण केला जाईल का हा मात्र प्रश्नचिन्ह. परंतु आज ज्या पद्धतीने आज त्यांनी अपडेट केलाय, प्रत्येक संघांना त्यांनी कॉल केला आणि संघामधून जर पाहिलं तर प्रत्येक संघाचा एक खेळाडूचा छायाचित्र या ठिकाणी नक्कीच पोहोचवला गेला. धीरज गुप्ताच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली गेली आणि एक गाव एक संघावर देखील आपण पाहिलं मेसेज देखील टाकले गेले. पुढचं त्यांचं नक्कीच आणखीन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे. ऑल प्लेयर्स जे आहेत त्यांना मात्र कॅप्चर केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. या यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांनी तो आव्हान दिलेला आहे की प्रत्येक संघाने आम्हाला नक्कीच मदत करावी,
कारण आपण नवीन जगामध्ये जगतोय. आणखीन एक अपडेट यावा, एक IPL सारखं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला एक चालना मिळावी या उद्देशाने ही कामगिरी करताना नक्कीच मुन्ना आणि त्याच्यासोबत धीरज आपल्याला पाहायला मिळतोय MB स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आता मात्र आपण पाहतोय जबरदस्त प्रहार केलाय अल्ताफ, आलाय नवीन फलंदाज आणि आल्या आल्या मात्र हल्ला बोल करतोय 4 धावांनी. जर पाहिलं तर लाला आपल्याला पाहायला मिळाला आणि लालाच्या पहिल्याच चेंडूवर हल्ला बोल चौकार. यस DJ. सुरेख या ठिकाणी फटका पाहायला मिळाला ऑफसाइड रिजन मध्ये. डावखरी आताचा फलंदाज जर पाहिला तर मिस्टर अल्ताफ पुन्हा एकदा सज्ज झालाय मिस्टर लाला. कॉलवर टप्प्याचा चेंडू थोडासा इथे मात्र पहा बॅटची एज लागली होती चेंडूवर. जर पाहिलं तर चेंडू हवेत होता मात्र क्षेत्ररक्षक ते चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि तेच जर पाहिलं तर इथे मात्र जीवनदान दिले जात आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर कमबॅक करतोय सिंगल रन्सने. षटक क्रमांक पहिलं लगावलं गेलं श्रीनाथच्या माध्यमातून. 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 7 धावा खर्च करत असताना एक गडी देखील बाद केलाय. पुन्हा एकदा लाला पुढचा चेंडू. लल्लासाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु नाही, स्ट्रोक मध्ये ताकद नाहीये. स्ट्रोक जर पाहिला तर इथे मात्र समोरच्या दिशेने लगावला होता. आता मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. जर नक्कीच पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय धोडीपूरच्या फायटर संघ आज ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय चांगले क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा लाला टू अल्ताफ. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र फटका लागलेला नाहीये. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू फेकला जातोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू कंप्लीट झालेत आणि या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू. ओहो आखूड टप्प्याचा चेंडू होता गॅप मध्ये खेळला. इथे मात्र नक्कीच दोघांमध्ये तालमेल पाहायला मिळाली नाही. अगदी चेंडूला पाहत उभे राहिले असं वाटलं कोण पकडेल परंतु चेंडू तोपर्यंत सीमारेषा पार. थँक्यू. अगदी जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवरती 17 रन्स 17 धावा स्कोरवरती झाल्या आहेत. नक्कीच टोटल स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय अगदी जर चांगले खेळल्या तर 51 धावापर्यंत नक्कीच मजल मारू शकते. विचार केला तर 16.50च्या सरासरीने जी धावसंख्या उभारली त्यांनी चांगली धावसंख्या नक्कीच पाहत असताना 51 धावापर्यंत पोहोचण्याचा टार्गेट असू शकतोय. हे मात्र अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलं जातंय. पुन्हा एकदा नक्कीच वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली. यानंतर देखील त्यांनी आव्हान दिलेलं आहे की आम्ही प्रत्येक मॅच मध्ये जो अपडेट असणार आहे प्रत्येक प्लेयरची माहिती जी आहे ती प्रत्येक नेक्स्ट मॅच मध्ये जे नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये आपण ती दाखवली जाईल हे देखील त्यांनी नक्कीच या स्पर्धेदरम्यान आव्हान केलेलं आहे. येस आपण पाहतोय आणखीन एक नवीन आतापर्यंत मेसेज पोचला जातोय वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून की पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या सीझन मध्ये जर पाहिलं तर आणखीन एक प्रयत्न या सीझन मध्ये आपण पाहतो. याच सीझन मध्ये आणखीन एक नवीन पराक्रम म्हणजे जर पाहिलं तर अंपायर साठी आणि स्टंप साठी आणखीन एक कॅमेरा लावण्याची प्रयत्न नक्कीच करणार आहेत. पूर्णपणे इंटरनॅशनल लुक ज्या स्पर्धेला आलं पाहिजे हीच मात्र भूमिका आहे. अगदी दोन्हीही स्टार ज्या पद्धतीने आपण पाहतोय धीरज आणि दुसऱ्या बाजूला मुन्ना. आहा इथे मात्र चेंडू वा काही चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरेख चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलं. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 1 ने फ्लाय होईल 23 धावा. 23 ऑन दी बोर्ड. इथे फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु लल्ला प्रॉपरली फटका मारू शकला नाहीये. चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. लालाचा विचार केला लल्लाचा तर नक्कीच 6 चेंडू आतापर्यंत खेळला 8 धावा त्यांनी जमवले आहेत.
आणखीन एक एज लागते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल आणि इथे जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होईल आणि धावसंख्या स्कोर बोर्ड लागली जाईल 25 धावा. नक्कीच संघ मल्याळी संघ देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना आज पूर्ण संघ आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी 2 पॅनल आज या रात्रीमध्ये पाहायला मिळत आहेत. ओव्हरची होत आहे समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीत धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा झाल्या आहेत. आणखीन एक आपण स्क्रीनवर पाहू शकतायत एक नवीन व्हर्जन ज्या पद्धतीने आज ऍड केला गेलाय आणि प्रत्येक खेळाडूने एक नक्कीच या चॅनल कडे लक्ष द्या. जाणून घ्या आपले प्रत्येकाचे फोटो येणं गरजेचं आहे कारण की आज जर 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूला फायटर संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच टायटन संघ यांचे जर फोटो आज अवेलेबल असते तर हे फोटो देखील आपण या स्क्रीनवर दाखवले असते परंतु अवेलेबल नाहीये. आहा इथे चुकी केली. फटका मारायचा होता ऑफसाइड रिजन मध्ये परंतु बॅटचा फेस जास्त खोलला आणि त्यानंतर बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होतोय. नक्कीच गडी बाद होतोय तो म्हणजेच दुसरा SDJ. थँक्यू. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं एकंदरीत चेंडूचा खेळ केला 9 आणि 16 धावा या अल्ताफच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विकास बाबू स्ट्रायकिंग वर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू जर पाहिलं तर खालीच राहिला होता. फटका मारायचा होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु सरळ या चेंडू यष्ट्यांवर आदळतोय आणि दांडी गोल होताना आणखीन एक गडीचं होतंय पतन. पाऊस पडेल काय? थँक्यू. विकास येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकास काली या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे परंतु बघूया इथे मात्र पाहतोय ऑन विकेट हॅट्रिक वर असणार आहे गोलंदाज. टॅप केलाय चेंडूला. सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 26. पहा प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला होता. अगदी 51 धावा स्कोर पाहिला होता परंतु हे क्रिकेट आहे. अगदी सरड्यासारखं रंग बदलणारा हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने रंग बदललाय आणि धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 26 धावा. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. लल्ला मात्र चुकले जात आहेत. चेंडू जर पाहिलं तर शरीरापासून थोडस दूर फेकला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. चेंडूचा खेळ होतोय तो 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या 2 चेंडू मध्ये किती धावा जमवतील. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इनिंग ब्रेक नक्कीच होईल. टॅपचा फटका आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. एकंदरीत नो स्कोर येतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू. थँक्यू. 8 धावांवर खेळतोय अजूनपर्यंत. लला चांगली बॅटिंग केली त्यांनी परंतु जो फटका लगावला होता अगदी नो स्कोर मध्ये. जो बंधन आहे या अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये पुढे जाण्यासाठी संधी नाहीये तुम्हाला आणि तेच मात्र आपण पाहतोय. लाईन टच झाला आणि त्यानंतर नो स्कोर. फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅकफुटला आले होते. गाडी बाद होईल. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावांवर खेळ थांबवला जातोय आणि 27 धावांचं लक्ष्य आहे. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर विकास यांनी फक्त 1 रन्स आणि 3 गडी बाद केले आहेत. सुरेख कामगिरी.
आयोजक सोनू यांनी जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सोनू प्लीज. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय. दोन संघांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन. संघ मल्ल्याली संघ कर्णधार आणि किंगफिशर भीमनगर कर्णधार आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण नाणेफेक करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. चला दोन संघाचे कर्णधार प्लीज. संघ मल्ल्याली संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण नक्कीच संघ आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजेच किंगफिशर भीमनगर. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच यायचं आहे. तर नाणेफेकीसाठी आपण जाऊया. युसुफ सय्यद आपल्याशी जोडले जातील. दोडीपूजा टीम आपण एक्स्ट्रा खेळाडू टीम पाठवून द्या. बॅट्समन पाठवून द्या. टॉस केला जातोय. आपण पाहूया दोन संघादरम्यान अल्ल्याली संघ आणि एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच किंगफिशर दोडीपूजा भीमनगर हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी निकेत राऊत देखील उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय बाबू स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर जिंकण्यासाठी जर पाहिलं तर इथे आपल्याला लक्ष्य आहे 27 धावांचं. पहिला चेंडू रेहान आपल्याला पाहायला मिळतोय. रियाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी वाईटच्या रूपाने नक्कीच दर्शवलाय. अतिरिक्त धावेने सुरुवात केली. एक धाव या ठिकाणी जमवली जाते. विकास इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. विकासच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. टायटन संघ जर पाहिलं तर 2023 मध्ये काय जबरदस्त अफलातून त्यांच्याकडे टॅलेंट आणि कामगिरी केली होती त्यांनी, परंतु 2024 वर्ष थोडस खडतड राहिले त्यांचं. आतापर्यंत जर पाहिलं तर जे विनिंग 8 मध्ये आतापर्यंत संघ त्यांनी पोहोचवलेला नाहीये. इथे मात्र पहा बॅटची हलकीशी एज लागते, परंतु चेंडूवर क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय. अफजल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच चेंडूवर जर पाहिलं तर फील्ड होताना रन्स मिळत नाहीये. रियाज पुन्हा एकदा हा दे हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 6 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 27 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच जर पाहिली तर खूप चांगली लढत होताना, कारण की याआधी आपण तारापूरचा सामना जो पाहिला होता आणि सरावली दरम्यान जी मॅच झाली जबरदस्त अफलातून मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी लो स्कोर होता आणि या लो स्कोरवर जर पाहिलं तर तारापूर संघाने केलेली मात आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर रियाज पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला डिक्लेअर झोन कडे पाठवलाय.
सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकर आणखीन एकने वाढेल. 7 धावा स्कोरवरती लागतायत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पहिलं षटक रियाज लेग कटर गोलंदाज ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पण एकदा हलक्या चेंडूला खेळून काढलाय, परंतु त्या ठिकाणी नक्कीच सिंगल रन्स घेऊन जाईल. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिला कंप्लीट होतोय आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 8 धावा. थँक्यू. जर पाहिलं तर टायटन संघाचं बॅटिंगचा जर विचार केला तर टायटन संघाची एक षटकानंतर 7 धावा होत्या आणि एक गडी देखील बाद होता. हे आपल्याला नक्कीच पिक्चर पाहायला मिळालं, जे आपण पाहतोय वंदे स्पोर्टच्या माध्यमातून जबरदस्त एक कामगिरी आहे. आता मात्र आपण पाहतोय एक धाव नक्कीच जास्त जमवले, कारण की 8 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर लल्ला आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक घेऊन येतोय. हो, इथे टॉस चेंडू होता, परंतु काहीतरी वेगळं मारण्याचा प्रयत्न विकास याचा अगदी चुकले गेले. चेंडू जर पाहिलं तर शरीरावर लागला जातोय. या ठिकाणी जर पाहिलं तर कुठली रन्स येणार नाहीये. थोडस माइंड चेंज नक्कीच चेंज होतंय. एका बाजूला जर पाहिलं तर विकास जातोय ऑनसाइड रिजन मध्ये. पण एकदा लल्ला आपण पाहतोय पुढचा चेंडू घेऊन येईल. दुसरा चेंडू या षटकातील. लेग साईडच्या दिशेने जबरदस्त प्रहार. विकासला नेतलं होतं, परंतु विकास त्या चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि या चेंडूवर येतोय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला, तो म्हणजेच बॅटर विकासच्या या बॅटिंग मधून. 12 धावा झाल्या आहेत आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. इथे डायरेक्ट हिट नक्कीच चित्र करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजीवर. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 ज्या धावा दगावल्या गेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पण एकदा आपण पाहतोय हा पुढचा चेंडू. टॉस थोडस केला जातोय. चेंडू प्रॉपरली हातातनं सुटत नाहीये लल्लाच्या, आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर थोडासा खराब चेंडू फेकले जात आहेत. परंतु थोडीशी इथे देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल करतायत. थोडस पुढे आणलं जातोय क्षेत्ररक्षक, काही जाणीव आहे. सिंगल रन्स वाचवणं खूप गरजेचं आहे. फटका तर चांगला आहे. इथे 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 चुकी केले. नक्कीच अफजल होता, परंतु जे क्षेत्ररक्षण करायला हवं होतं थोडंसं बॅकफुटला गेलं. नक्कीच मागे मात्र लाईन टच झाले आणि त्यानंतर अडवण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी. चौकार येतोय आणि याचा अर्थ धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा हा चेंडू नोचा कॉल येतोय पंचांचा. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. 8 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 13 चेंडू आणि 8 धावा. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स किंगफिशर संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरलाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट करण्यासाठी चेंडू जर पाहिले तर 8 चेंडू फेकले गेले आहेत. लल्ला थोडीशी जर पाहिलं तर मोठं षटक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे चान्स नक्कीच मिळालाय कारण विकेट घेण्याचा. लल्ला शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमकता दाखवताना विकास आपलं विकेटचं पतन होताना गडी बाद होतोय. आणि जर पाहिलं तर पहिला गडी बाद होईल तो म्हणजेच 21 या आकड्यावर SDJ. In the mix. I love you. Thank you. अफजल गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू शिल्लक जर पाहिले तर
12 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 7 धावा. कमल काडका आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर आहे. इथे मात्र सुरेख चेंडू अप्रतिम, परंतु चेंडूला सोडलंय. नक्कीच या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स बाईच्या रूपाने कंप्लीट केली जाईल. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 11 चेंडू आणि 6 धावा. टायटन संघ काही जबरदस्त सुरुवात, चांगली सुरुवात केली होती, परंतु नंतर विकेट गेल्यानंतर जी परिस्थिती झाली टायटन संघाची, एक कमी धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. कारण की आधी आपण पाहिलं होतं अगदी 51 धावापर्यंत पोहोचू शकणार होती ही टीम, परंतु आहा इथे मात्र चौकार येतोय. नशिबाने साथ दिली नाही. विकास थोडस बाजूने चेंडू मात्र निघून गेला, चकवा दिला चेंडूने आणि त्यानंतर चौकार येतोय. आहा इथे मात्र वाईटचा इशारा येईल का? यस, वाईटचा इशारा येतोय आणि मॅच जर पाहिली तर इथे कंप्लीट होतोय, मॅच पूर्ण होतोय. आपण पाहतोय सामना जिंकला जातोय तो म्हणजेच किंगफिशर संघ ज्या पद्धतीने आज खेळलाय, जबरदस्त कामगिरी केले. अल्ल्याली संघ फिल्डिंग मात्र सजवून घ्या आपण. नेक्स्ट मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. एका बाजूला भीमनगरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संगम अल्ल्यालीचा संघ सज्ज